नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल उकड कानवले. तर हे कानवले कसे बनवायचे हे बघूया. हे कानवले विशेष करून नागपंचमीला बनवले जातात पूजेसाठी. तर हे कानवले कसे बनवायचे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ते बघूया. तर चला. कानवले बनवण्याकरता इथे मी 1 वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे. याला छान चाळून घ्यायचं आणि यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे चवीकरता आणि तेल घालून घ्यायचं आहे. इथे मी 2 छोटे चम्मच तेल घालून घेते आणि याला आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे. या तेल घातल्यामुळे आपले कानवले छान सॉफ्ट होतात, मऊ होतात. इथे मी छान पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण कानवले करायला घ्यायचे आहे. आपण इथे एक उंडा घेतलेला आहे. याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान. अशा प्रकारे आपण छान, खूप जास्त जाडही नाही खूप जास्त पातळही नाही, अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे मोठी. मी ही पोळी लाटली आहे. आपल्याला कानवले करण्याकरता आपण रोज जेवढी चपाती लाटतो त्याप्रमाणे तेवढीच चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. खूप जास्त जाड लाटायची नाही. जेवढी तुम्हाला शक्य होत असेल तेवढी तुम्ही पातळ लाटून घ्यायची आहे. मी छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने तेल लावू शकता, मी ब्रशने तेल लावत आहे. छान एकसारखं पसरते. असं तेल लावल्याने आपले कानवले हे चिपकत नाही आणि छान शिजल्या जातात जेव्हा आपण वाफवतो तेव्हा. तर इथे मी तेल लावून घेतलं आहे पूर्ण पोळीवर. आता याला असं दुमडून घ्यायचं आहे आणि इकडनं पण छान तेल लावून घ्यायचं आहे. आणि याला पण छान असं दुमडून घ्यायचं आहे. तर अशा तऱ्हेने आपले कानवले तयार झाले आहे. मी अशा तऱ्हेने पूर्ण कानवले तयार करून घेते. इथे मी अशा प्रकारे पूर्ण कानवले तयार करून घेतलेले आहे. आता याला आपल्याला वाफवायचे आहे. इथे मी चाळणी घेतलेली आहे. याला आपण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले कानवले हे चिपकणार नाही. मी याप्रमाणे पूर्ण तेल लावून घेतलं आहे. आता आपण याच्यावर कानवले ठेवून देऊ. आपण याच्यावर आता कानवले ठेवून द्यायचे आहे वाफायला. मी असे सेट करून देते कानवले छान. आणि हे कानवले आपण 10-15 मिनटं वाफवायला ठेवून द्यायचे आहे. मी 10-15 मिनटं वाफवायला ठेवून देते. इथे बघू शकता तुम्ही, आपण वाट्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यावर आपण हे कानवले ठेवून द्यायचे आहे आणि यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला 10-15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. मी छान 10-15 मिनटं वाफवून घेते. इथे 10-15 मिनटं झालेले आहे. आपले कानवले पण रेडी झालेले आहे आणि एकदम लवकर निघून राहिले आहे कारण की आपण याला छान तेल लावलं होतं. आता याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे सहज सुटून राहिलेले आहे. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले नागपंचमी विशेष उकड कानवले. हे कानवले विशेषतः नागपंचमीला बनवले जातात. खूप जणांकडे तळण किंवा फोडणी वगैरे चालत नाही, तर त्यावेळेस असे हे उकड कानवले केले जातात. तर तुम्ही पण हे कानवले बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि येत्या नागपंचमीला तुम्ही सुद्धा असे कानवले करून बघा.